शेतकरी बांधवांनो, आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे ते मिरची लागवडीविषयी माहिती. आज जर बघितलं आपण तर मिरचीचे अनेक जण लागवड करतात, अनेक जण आपापल्या परीने लागवड करतात. पण आजच्या ह्या लागवडीचं वैशिष्ट्य जर सांगायचं म्हणलं तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता एक टोटल अर्धा एकराचा प्लॉट आहे आणि पूर्णपणे तो जैविक पद्धतीने केलाय. आज मे महिना चालू आहे आणि मे महिना जर बघितलं तर उन्हाचं टेम्परेचर एवढं आहे की बोलायचं काम नाही. 40°C पुढे तापमान आहे आणि त्या तापमानामध्ये या ठिकाणी जो प्लॉट जो आहे तो योग्यरित्या आमचे मित्र आहेत त्यांनी या ठिकाणी जोपासलाय. तुम्ही जर आता बघितलं तर या ठिकाणी एक 6 फूट दोन्ही वळीच्या मधलं अंतर आहे आणि झिगझॅग पद्धतीने साधारणतः 1.5 ते 1.5 फुटाव लागवड या ठिकाणी केली. आता आपण ह्या टोटल जे मिरचीची लागवड केली त्या लागवडीला टोटल खर्च किती आला आणि टोटल जे आपला टोटल ह्यांना नफा किती आतापर्यंत भेटला किंवा अजून किती भेटणार आहे किंवा टोटल ऑदर जे आपलं ह्याचं खत व्यवस्थापन असेल, पाणी व्यवस्थापन असेल, हे कुठल्या पद्धतीने केलंय हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे. सर्वप्रथम भाऊ, आमच्या चॅनलवर स्वागत. नमस्ते. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी बांधवांसाठी एक काय संदेश द्याल की ज्या ठिकाणी आता जर बघितलं तर अक्षरशः आपल्या माळशिरस तालुक्यामध्ये इंदापूर तालुका असो, इकडे पंढरपूर तालुका असो, सांगोला तालुका असो, या ठिकाणी म्हणण्यापेक्षा संपूर्ण महाराष्ट्रभर पाण्याचा दुष्काळ मोठ्या प्रमाणात पडलाय. पाणी अनेक ठिकाणी कमी पडले आणि अशा कमी पडलेल्या पाण्यात सुद्धा तुम्ही पीक जे आहे ते एकदम चांगल्या पद्धतीने आणलंय. हा व्हिडिओ काढण्यापाठीमागचा उद्देशच हा आहे की ज्या ठिकाणी अत्यंत अल्प पाणी आहे, एकदम कमी पाणी आहे, त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांसाठी एक काय या व्हिडिओच्या माध्यमातून संदेश द्याल की बाबा, अनेक शेतकरी म्हणतात की शेती आपल्याला परवडत नाही, पण स्वतः मालकानं जर शेतीत राबलं तर 100% शेती ही परवडल्या जाते. त्याचंच उत्तम उदाहरण म्हणजे या ठिकाणी आता तुमच्या डोळ्यासमोर आहे आणि आता तुम्ही बघू शकता जो प्लॉट जो आहे तो ह्यांनी 1 नंबर आणणार आहे. भाऊ, मला एक सांगा की ही जी लागवड जी केली ती तुम्ही कुठल्या महिन्यात केली? ही लागवड आपण जानेवारी मध्ये आपण त्याची मशागत केली. मशागत केल्यानंतर मल्चिंग हे हातरून ठेवलं आणि फेब्रुवारी लास्ट एंडला आम्ही ह्याची लागवड केली. हो. आता पूर्व मशागत म्हणजे नांगरून फणून रुटून शेणखताचा वगैरे वापर काय केला? शेणखत भरपूर प्रमाणात वापरलेला आहे. त्याच्याबरोबर निंबोळी खत वापरलेलं आहे. निंबोळी खताचा ह्याच्यामध्ये असा यूज झाला की आम्हाला बुरशीनाशक हे औषध फवारायची किंवा त्याची ड्रिचिंग करायची वेळच आली नाही, कारण आम्ही ते निंबोळी खत स्वतः आणि आपण हे लिंबाच्या झाडाचा पाला वगैरे आहे का नाही, तो आपण कसा पाचट कसं टाकतो हाताळतो तसं आपण त्या ओळीमध्ये अगोदरच हाताळलेला आहे. त्याच्यामुळे त्याची बुरशी निघून गेली, म्हणजे राहिलं ते माती आणि व्यवस्थित खतच. साधारणतः फेब्रुवारी एंडिंगला या ठिकाणी लागवड केली त्यावेळेस जर टेम्परेचर उन्हाचं बघितलं तर भरपूर असतं शेतकरी बांधवांना. इथं माणसाला उभा राहता येत नाही. 40°C पुढं या ठिकाणी टेम्परेचर असते. त्या टेम्परेचर मध्ये सुद्धा व्यवस्थितरित्या या ठिकाणी केलंय. भाऊ, आता मला एक सांगा की पाण्याचं जर व्यवस्थापन म्हणलं तर ह्याला पाण्याचा सोर्स काय आहे नेमका? आता पाण्याचा सोर्स खरं सांगायचं म्हणजे आता कोणाला विश्वास वाटणार नाही, 500 फूट बोर आमचं कोरडं गेलतं. त्याला पाणी एक टिपका पण लागलं नव्हतं. तर मी विचार केला की 500 फूट बोर गेल्यानंतर त्याच्यात जे स्टोरेज जे पाणी राहतं थोडंफार एक 2000-3000 लिटर, तर आम्ही काय केलं त्याच्यामध्ये 2 HP मोटर टाकली आणि एक सायकल एक ऑटो टायमर टाकला. तर ते पाणी जेवढं आपल्याला उपलब्ध होतंय 3000 प्रति तासाला किंवा 2 तासाला 3000 जरी अपडेट जर पाण्याचं सापडलं ना तरी हे पाणी आमच्या ह्या मिरचीकडे वळवलं जातं. आणि पाणी संपल्यानंतर मोटर ड्राय सिच्युएशन मध्ये लगेच बंद पडते, नंतर पाणी आल्यानंतर लगेच चालू होते. त्याला टायमर लावलेला असतो. आता खरं सांगायचं म्हणजे हे जे काय सांगायचं, आता लोक म्हणतात पाणी नाही शेती कशी करू, तर ही माझा तोच प्रॉब्लेम होता. तर त्याला आपण काही गोष्टी आहेत आपल्याला करायचं म्हटलं की आपल्याला करताच येतं, काहीच अडचण नाही. तर त्याच्यानंतर हो का हे पूर्ण इकडे पाण्याचं म्हणजे खूपच प्रॉब्लेम आहे. दुष्काळी तालुका बघितला, माळशिरस तालुक्याच्या इकडला भाग जर बघितला तर पूर्ण दुष्काळ आहे. इथं कॅनल कुठं कुठं जातात तिथंच पाणी पोचतं, बाकीकडे पाणी पोचत नाही. तर हे पाणी आम्ही ड्राय झालेलं म्हणजे 500 फूट कोरडा गेलेल्या बोर मधनं हे आम्ही एवढा अर्धा एकर हा माळा आपण तयार केलेला आहे, चांगल्या पद्धतीने फुलवलाय. खरंच भाऊ, तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आता काय होतं शेतकरी बांधवांनो, आता प्रत्येक शेतकऱ्यांचा सगळ्यात मोठा जर मुद्दा कुठला असेल
तर फक्त पाणी व्यवस्थापन, तर पाणी व्यवस्थापन चांगलं नसलं तर काही सुद्धा उपयोग होत नाही. आता अनेक शेतकरी बांधवांचा, मग आता जे व्हिडिओ आपले बघतात ते शेतकरी बांधव म्हणतात की पाणीच नाही तर करायचं काय. पण ज्या शेतकऱ्यांना बाबा जास्त क्षेत्र आहे त्यांच्यासाठी ठीक आहे, तर ते काय करू शकत नाही. तर पाणी नसल्यावर त्यांनी तर काय करायचं. पण ज्या शेतकऱ्यांना थोडंसं रान आहे, अल्पभूधारक शेतकरी आहेत 5 एकराच्या कमीतले, त्या शेतकऱ्यांसाठी थोडंफार पाणी असेल, अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा योग्य पद्धतीने व्यवस्थापन करू शकता. आता या ठिकाणी जर बघितलं तर तुम्ही मिरचीची झाडं जर बघितली, प्रत्येक झाड तुम्हाला कुठलाही रोग या ठिकाणी बघितलं नाही. आणि ह्याच्यावर फवारण्या सुद्धा बघितलं तर पूर्णपणे जे जैविक जे औषध असतात त्याच्या फवारण्या या ठिकाणी यांनी केल्यात. भाऊ मला एक सांगा की आतापर्यंत, आता मे महिना चालू आहे, म्हणजे जानेवारी म्हणजे फेब्रुवारी एंडिंगला तुम्ही लागवड केली, मार्च आणि एप्रिल हा 2 महिने गेले, साधारणतः 2 महिन्यात मिरची चालू होते. हा कुठल्या व्हरायटीची मिरची आहे? ही मिरची शिवगंगा व्हरायटीची आहे. ह्या मिरची जवळजवळ ही मिरची 8 ते 9 महिने कंटिन्यू चालते, चांगली जोपासली तर चांगली चालते. आणि ह्याच्यामध्ये उत्पादन चांगलं आहे ह्या मिरचीचं. साधारणतः किती दिवसांना आता ह्याचा तोडा चालू असतोय? आता ह्याचा तोडा कंटिन्यू, आता ह्या कडेपासून त्या कडेपर्यंत जास्त का नाही, पाठीमागचं लगेचच तोडा येते. बर, इकडे झालं म्हणजे दिसाड म्हटलं तरी तोडा रोजच आहे. आता मल्चिंग वर जर तुम्ही केलं असं कोरड्यावर जर लावलं तर जास्त प्रमाणात शेतकरी बांधवांनो खुरपायला वगैरे लागतं. तुम्ही जर पीक करत असाल तर ते मल्चिंग वर केलेलं कधीही चांगलं. आता या ठिकाणी मल्चिंग हातरून घेतलाय, 25 मायक्रॉनचा मल्चिंग आहे आणि त्याच्यावर 1.25 फुटाव आता तर तुम्ही बघितलं तर झिगझॅग पद्धतीनं दोन्ही रोपाच्या मधलं अंतर साधारणतः 1.5 फूट आहे. 1.5 बाय 1.5 स्क्वेअर मध्ये ह्याची लागवड अशा पद्धतीने केली. तुम्ही जर नव्यानं प्लांटेशन करायचं तुमच्या डोक्यात असेल तर अशा पद्धतीने करू शकता. मार्च एप्रिल मध्ये जवळपास 100च्या आसपास मिरचीचा दर गेलं होतं. आता जर बघितलं, आता भाव कसा दर भेटतो तुम्हाला? आता अकलूज मार्केटला आपल्याला 60-65 मिळतोय सध्या. हा, हातात 60-65 म्हणलं तरी शेतकरी बांधवांनो या ठिकाणी तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. अर्धा एकरामध्ये साधारणतः 3000च्या आसपास रोपं लावल्यात, त्यातले 100-150 जर गेले तर 2800 आसपास रोपं भेटतात. रेटची जर साधारणतः सरासरी काढली तरी कमीत कमी 2-1 लाख रुपये यामध्ये होतात. तसा जर विचार केला तर उन्हाळ्यात 2 लाख रुपये अर्धा एकरात म्हणजे कुठल्याच पिकात होत नाहीत, ऊसात सुद्धा होत नाहीत. आणि पाणी नसल्याअभावी मग शेतकरी बांधव करत नाही. एखाद्या क्षेत्रात जर तुम्ही उतरला, मन लावून जर काम तुम्ही त्या क्षेत्रात जर केलं तर 100% तुम्हाला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. भाऊ मला एक सांगा की आता ह्याला टोटल ऑल ऑफ जो खर्च जो आहे, आंतरमशागत असो, ड्रिप इरिगेशन असो, मल्चिंग पेपर हाताळणं असो, टोटल रोपाची लागवड असो, सगळा ऑल ऑफ खर्च आतापर्यंत किती आला? आपण जैविक पद्धतीने आहे त्यामुळे फवारणी तर तुम्हाला काही जास्त लागत नाहीत. बरोबर. आता टोटल ऑल ऑफ आता खर्च किती झालाय? आता ह्याच्यामध्ये खर्चाचं जर काढलं तर आता हे आम्ही थोडं प्लांटिंग आम्ही घरच्या घरीच केलेलं आहे. बर, ड्रिप हाताळणे, मल्चिंग पेपर टाकणे, पण ऑल अबाउट ज्याचा खर्च टोटल रोप लावणे, तर लय झाला आम्हाला सेंद्रिय खतालाच तेवढा खर्च झालेला आहे. तो खर्च झालेला आहे 20 ते 25 हजार रुपये. सेंद्रिय प्लस जैविक पद्धतीने शेती या ठिकाणी केली. तुम्ही बघू शकता 20 ते 25 हजारामध्ये हा सगळा जो अर्धा एकराचा प्लॉट आहे तुमच्या तर डोळ्यासमोर आहे. आज मेची 17 तारीख आहे आणि या ठिकाणी आता तुम्ही टेम्परेचर जर बघितलं तर महाराष्ट्रात सर्वदूर एक समान टेम्परेचर राहतं, 2-3 अंश सेल्सिअस इकडे तिकडं. आज जर बघितलं तर असल्या टेम्परेचरमध्ये आता तुम्ही जैविक पद्धतीने आणि सेंद्रिय पद्धतीनं ही केल्यामुळे तुम्ही ह्याच्यावर सुद्धा बघू शकता जो आपला मवा, चिटका, जो काय बाकीचे कीटक आहेत बारके बारके लहान, ते सुद्धा ह्या ट्रॅपला तुम्ही आता बघू शकता कुठं सुद्धा अडकलेलं नाहीत. त्यामुळं अशा पद्धतीनं शेती जर केली तर 100% फायदा तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही. भाऊ खरंच तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. हे पेशाने रिवायडिंग आहे, यांचं रिवायडिंगचं अकलूजमध्ये दुकान आहे. C2 फेजच्या मोटरीचा आपण यांचा एक व्हिडिओ ह्याच्या अगोदर पण टाकला होता. भाऊ तुम्ही एक मग अशी बोलता बोलला की 500 फूट तुमचं बोर जे आहे ते कोरडं गेलं होतं, ठीक आहे, पण त्याच्यामध्ये पाण्याचं स्टोरेज हे थोडंफार राहतं, एक 2-3 हजार लिटर पाण्याचं स्टोरेज राहतं. मग आता ते पाणी काढण्यासाठी आणि ह्याला वापरण्यासाठी तुम्ही कुठल्या पद्धतीचं म्हणजे ते इक्विपमेंट वापरतात किंवा मोटर वापरले? की आता बऱ्याच शेतकऱ्यांचं काय राहतं, अनेक जणांचं बोर फेल गेलेला आहे किंवा 1-1.5 इंच पाणी लागले. शेतकरी काय म्हणतो की याला 1-1.5 इंच पाणी लागले, आपल्याला कायला ह्यात मोटर टाकून उगा वेळ खराब करावं. तर बाबा त्यांचं कमी जर क्षेत्र असेल, त्यांना जर असं पद्धतीनं पाणी ते स्टोरेज झालेलं पाणी जर आपल्याला वापरता येत असेल तर ती कुठल्या पद्धतीने त्यांनी काय करावं, म्हणजे त्यांना एक काय सजेशन द्याल की अशा पद्धतीने केलं तर त्यांचा फायदा होईल? आता काय होतंय, बाजारात अनेक लोक आहेत, फसवेगिरी करणारे पण भरपूर आहेत, पण जे काही ऍक्च्युअली अॅक्युरेट काय गोष्टी आहेत ती सांगणारे
माणसं जे आहेत ते आजकाल कमी आहेत. फक्त आपला स्वार्थ कुठं असतोय ते फक्त बघतात. त्यामुळं तुम्ही आमच्या शेतकरी बांधवांना काय सजेशन द्याल की बाबा अशा पद्धतीने केलं तर तुम्हाला ते पाणी जे आहे ते वापरता येईल. प्रत्येक शेतकऱ्यांना माझं म्हणणं आहे की तुम्ही कुठल्याही क्षेत्रात कुठंही फेल जर झाला, बोर बोर फेल झाला किंवा तुम्हाला अपयश आलं, तर त्या अपयशाचा नेहमी विचार करा की अपयश का आलं. आता माझं 500 फूट बोर ड्राय गेलं होतं, तर मी पण विचार करायचो की आता ह्याचा उपयोग काय. तर मग विचार केला त्याच्यामध्ये HP तुमच्या आता लोकांना कसं आहे, पाणी भरून व्हायची सवय लागलेली असते. बघ माझा पाईप 2 इंच भरूनच चालला पाहिजे. अशी जी मानसिकता आहे ना, ती मग ती काय कामाची नाही. आता बंद राहण्यापेक्षा ते आपलं थोडंफार आलेलं चांगलं ना. तर आता हा विषय असा आहे की मग मी विचार करायचो याला ह्याचं स्टोरेज पाणी किती असेल. तर मला ते पहिल्यांदा मोटर चालू केली मी, टाकल्या तर ते 5000 मला पाणी लिटर सापडलं. 1 तास मोटर चालली माझी 2 HP, 5000. मग मी म्हणलं भरपूर पाणी झालं हे अर्ध्या एकरासाठी. मग मी सायकलिक टायमरचा ऑटो आणला नॅशनल कंपनीकडून. त्याचा तो टायमर लावला, पाणी निघण्याचं टायमिंग आणि परत पाणी साठण्याचं टायमिंग, असं हे दोन्ही टायमिंग कॅल्क्युलेशन त्या टाटरला सेट केलं. आणि त्याच्यानंतर मग मी मोटर ऑटो मध्ये टाकून दिली, तर ते पाणी आलं की चालू होतं, पाणी संपलं की बंद होतं आणि हे पाणी प्रत्येक झाडाला व्यवस्थित पोहोचतं. शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा त्या टायमर विषयी काय अधिक माहिती पाहिजे असेल किंवा तुम्हाला टायमर पाहिजे असेल तर ह्यांचा नंबर मी डिस्क्रिप्शन मध्ये देतो. ज्यांना कोणाला हवा असल्यास त्यांना तुम्ही कॉल करू शकता आणि त्यांच्याकडून तुम्ही त्याच्याविषयी माहिती जाणून घेऊ शकता. ह्या क्षेत्रामध्ये कुठला कन्सल्टंट लावून कुणाकडून माहिती घेतली नाही, ह्यांनी स्वतःच्या मनाने घेतलंय आणि काय गोष्टी केल्या, त्यामुळे ह्यांना यश 100% यामध्ये आता तुम्ही तुमच्या डोळ्यानं बघू शकताय. त्यामुळे तुम्हाला अधिक माहिती जर पाहिजे असेल तर ह्यांच्याकडून तुम्ही माहिती घेऊ शकता. अशा पद्धतीनं जो आपला तोडा झालेला जो माल जो आहे तो आणला जातो आणि इथून मग परत मार्केटला पार्सल केला जातो. आता ह्यामध्ये एक राहतंय की हिरव्या मिरचीला जरी दर नाही गावला तरी वाळलेल्या मिरचीला दर हा गावू शकतो. भाऊ मला सांगा की आता ह्याचा रेट काय चालू आहे, आता ह्याचा काय आहे? ह्याचा रेट आता मार्केटमध्ये 50 ते 60 रुपयापर्यंत आहे. बरं, ह्याचा कधी हाय पण होऊ शकतो, 70 पण कडे जातो, 80 कडे पण जातो. बरं. आणि ह्याचा 210 ते 220 म्हणजे 200 ते 250 पर्यंत फिक्स, 240 पर्यंत फिक्स गेलं तर फिक्स दर राहतो. म्हणजे तोट्याची भूमिका यामध्ये काहीच नाही. जरी तुम्हाला ह्याच्यामध्ये दर जर नाही गावला तरी ह्याच्यात गावू शकतो. भाऊ, आमच्या चॅनलला तुम्ही वेळ दिला त्याबद्दल तुमचं आमच्या सिद्धार्थ काटे शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलच्या वतीने पुनश्च एकदा आभार. शेतकरी बांधवांनो, अशाच शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी आपल्या सिद्धार्थ काटे शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे अशाच शेतीविषयक नवनवीन जे व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत सातत्याने पोहोचले जातील.